नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 30 जानेवारी रोजी मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले. वरळीच्या NSCI डोम येथे या मेळाव्याचे आयोजन केले असून यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. पंतप्रधान सूर्यघर योजनेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यात सौर ऊर्जेतून 3,335 किलोवॅट वीज निर्मिती होतीये. 980 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून 2,000 ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज सादर केलेत. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांचा कॅराव्हॅनमधून प्रवास करीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी MTDC संचालक मंडळाने 12 कॅराव्हॅन वाहनांना विकत घेण्याची मंजुरी दिली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा या कॅराव्हॅनमध्ये असणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून AI इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटची घोषणा केल्यानंतर काही वेळातच एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या घोषणेची खिल्ली उडवत त्यांच्याकडे प्रत्यक्षात पैसेच नाहीत अशी पोस्ट Xवर केली आहे. एका रिपोर्टनुसार भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत गेल्या 7 दिवसात फेसबुकवरील जाहिरातींवर तब्बल 83,31,631 रुपये खर्च केलेत, तर आम आदमी पार्टीने फेसबुकवरील जाहिरातींसाठी 5,75,399 रुपये खर्च केलेत. संचित तोटा 9,000 आलेल्या SD महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केलाय. या प्रस्तावावर आज मंत्रालयात होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होताच उद्यापासून STची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेसाठी STचा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलात लक्षणीय वाढ केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी उत्पन्नातून 5,570 कोटी रुपये कमावलेत, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 5,400 कोटी रुपये होते, म्हणजेच 3.25% वाढ झाली आहे. पुण्यात गुएलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत एकूण 59 लोकांना या आजाराचे निदान झाले. यापैकी 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनी राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये रुग्णालयांनी GBS प्रकरणी पुणे महापालिकेकडे अहवाल दिला. कॉमेडियन कपिल शर्मा आणि राजपाल यादव यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आलाय. हा ईमेल पाकिस्तानामधून पाठवण्यात आला असल्याचा संशय पोलिसांना आहे. या 2 स्टार व्यतिरिक्त सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूजा यांनाही धमक्या मिळाल्या आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. अभिषेक शर्माने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला. कोलकात्यात अभिषेकने 8 षटकार ठोकले, तर युवराजने 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध 6 षटकार मारले होते. आपल्या खेळीच्या जोरावर अभिषेकने त्याचा गुरु युवराज सिंगचा विक्रम मोडत इंग्लंड विरुद्ध T20 डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.